विद्यार्थी मित्रांनो, चला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंटमधलं नेक्स्ट पार्ट पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन ॲटममध्ये आपण पुढचा टॉपिक जे पाहतोय की ॲलोट्रॉप्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि डिटेलमध्ये त्याला सगळं एक्सप्लेन केलं आहे. आता क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ जेव्हा आपण कार्बन पाहतोय तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला 3 ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन पाहायला भेटतील. तर पहिला जो ॲलोट्रॉप आहे, द फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट डायमंड. दुसरा पार्ट पाहिला आपण ग्राफाइट आणि थर्ड पार्ट असेल फ्युलेरिन. ठीक आहे, तर चला लागली सुरुवात करूयात. द फर्स्ट क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन दॅट इज नथिंग बट डायमंड. आता ॲक्च्युअलमध्ये डायमंड तर आपण पाहतोय खूप कॉस्टली आहे, प्रिशियस वाटतोय. तर या ठिकाणी या डायमंडच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत वन बाय वन चला या प्रॉपर्टीज पाहूयात. तर डायमंड्स आर फाउंड इन इंडिया इन मेनी डिफरंट प्लेसेस लाईक. आता कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला डायमंड या ठिकाणी पाहायला भेटतोय किंवा हे आपल्याला मिळतील. तर गोवलकोंडा जे की कर्नाटकमध्ये एक स्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला डायमंड्स भेटतील. पन्ना मध्य प्रदेशमध्ये आहे. याचप्रमाणे भारताच्या बाहेर जेव्हा आपण जातोय ना तेव्हा साऊथ आफ्रिका असेल, ब्राझील असेल, बेल्जियम असेल, रशिया असेल आणि अमेरिका या डिफरंट प्लेसेसमध्ये आपल्याला काय होणार, डायमंड्स भेटतील. आता स्ट्रक्चर ऑफ जेव्हा आपण डायमंड या ठिकाणी पाहतोय तर डायग्राममध्ये तुम्हाला क्रिस्टल क्लिअर त्या ठिकाणी दिसतोय की एक जो कार्बन आहे ना तो 4 डिफरंट कार्बनला अटॅच असतोय. म्हणजे या ठिकाणी त्यांची जी अरेंजमेंट असेल ना 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. तर चला पाहूयात. फर्स्ट म्हणजे जेव्हा आपण यांच्या प्रॉपर्टीजमध्ये पाहतोय तर इन डायमंड एव्हरी कार्बन ॲटम बॉन्डेड टू 4 नेबरिंग ॲटम विथ द हेल्प ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता की अरेंजमेंट कशी होती मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर प्रत्येक कार्बन ॲटम हा दुसऱ्या 4 कार्बन ॲटमला अटॅच असतोय जे कार्बन ॲटम त्याच्या शेजारी असतील आणि ते एक दुसऱ्याला बांधण्याचं काम जे असतील तर तो करतोय कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, नेक्स्ट वन. आता त्याच कारणामुळं ह्यांची जी अरेंजमेंट आहे ना हे 4 साईडनं अटॅच आहेत त्या कारणामुळं त्यांना आपण म्हणतोय टेट्रागोनल. टेट्रा मीन्स 4 आणि गोनल मीन्स त्यांचे साईड आहेत आणि तो मागच्या साईडनं आणि पुढच्या साईडनं जेव्हा अटॅचमेंट दाखवतोय तेव्हा एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतोय. त्या कारणामुळं आपण असं सांगतोय की डायमंड टेट्रागोनल आहे, 3 डायमेन्शनल आहे आणि याच अरेंजमेंटमुळं तो काय झालेला आहे बाळांनो, व्हेरी हार्ड आहे. ठीक आहे, आता याच्या प्रॉपर्टीजमध्ये पाहतोय तर ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. निसर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जो हार्ड सबस्टन्स आहे तो कोण आहे, तो असेल डायमंड. तर आपण असं सांगू शकतोय प्युरेस्ट फॉर्म ऑफ डायमंड कोण असेल या ठिकाणी, हार्ड आहे. आता डेन्सिटीबद्दल जेव्हा आपण बोलतोय डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असेल, मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटी ऑफ डायमंड 3.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण सांगितलं होतं ह्यांचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट खूप स्ट्रॉंग आहे कारण त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि त्या कोव्हॅलंट बॉन्डमुळं त्यांची अरेंजमेंट खूप स्ट्रॉंग झालेली आहे. तर मेल्टिंग पॉईंट ऑफ डायमंड 3500 डिग्री सेल्सिअस आहे. नेक्स्ट वन. आता जेव्हा आपण डायमंडला हीट करतोय, किती हीट करतोय, 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत जेव्हा हीट करतोय इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. व्हेन डायमंड इज हीटेड अप टू 800 डिग्री सेल्सिअस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्यावेळेस होणार काय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त दुसरं कोणताही प्रोडक्ट आपल्याला भेटणार नाही, फक्त फ्युम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी काय होतील, बाहेर पडतील. आता नेक्स्ट वन पहा. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोणाला म्हणतोय, ज्या लिक्विडमध्ये एखादी वस्तू विरघळते त्याला आपण म्हणतोय सॉल्व्हंट आणि जी विरघळणारी वस्तू असते त्याला आपण म्हणूयात सोल्यूट. फॉर एक्झाम्पल शुगर आणि वॉटर घेतलं आपण. वॉटरमध्ये जेव्हा शुगर टाकली आपण तेव्हा शुगर डिझॉल्व होते वॉटरमध्ये. पण या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील. पाणी जो असेल त्यामध्ये साखर डिझॉल्व होते, विरघळते,
त्या कारणामुळं वॉटर इज सॉल्वंट आणि शुगर इज कॉल्ड ॲज दी सोल्यूट. आय होप क्लिअर आहे. नेक्स्ट पहा, ॲसिड अँड बेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. जेव्हा आपण डायमंडवरती ॲसिड किंवा बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतोय तेव्हा त्याचा त्यावरती काहीही परिणाम होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहेत? एव्हरीथिंग इज क्लिअर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूयात. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज इट डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. जेव्हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची असते ना, त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आपल्याला पाहिजेत. पण डायमंड्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज नसतील, फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. त्या कारणामुळं या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही आहे. दॅट्स वाय डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट वन पाहूया. वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी इंडिया वॉज फेमस फॉर कोहिनूर डायमंड. भारत हा प्रसिद्ध होता कशासाठी? कोहिनूर डायमंडसाठी, जे की इंग्रजांकडे सध्याला तो आहे. धिस डायमंड वॉज फाउंड इन 13th century इन माइन ॲट गुंटूर, जे की लोकेटेड आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर नावाच्या खाणीमध्ये हा 13व्या शतकामध्ये आपल्याला सापडला होता. नेक्स्ट वन पहा. इथपर्यंत हे डायमंडचे प्रॉपर्टीज झाले आणि ह्याचं वेट जेव्हा आपण पाहतोय तर 186 कॅरेट्समध्ये आपण काय करतोय, याचं मोजमाप करतोय. ठीक आहे, हे पूर्ण प्रॉपर्टी आपण पाहिलोय. आता लागलीच पाहूयात युजेस ऑफ डायमंड काय काय असतील बेटा. डायमंड्स आर यूज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन. ग्लासेसला कट करण्यासाठी आणि रॉक ड्रिलिंग, जे मोठमोठे खडक असतात ना त्यांना फोडण्यासाठी ज्या मशिनींचा वापर करतोय त्यामध्ये आपण या डायमंडचा वापर करतोय. ठीक आहे, हे झालं ग्लास कटिंग आणि दुसरं काय असेल या ठिकाणी, हे ड्रिलिंग मशीन. नेक्स्ट वन, डायमंड्स आर यूज्ड इन ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स जे आहेत ना ते प्रिशियस, खूप मौल्यवान दागिने जे असतात ना त्या मौल्यवान दागिन्यामध्ये आपण डायमंडचा वापर या ठिकाणी केलेला पाहतोय. नेक्स्ट वन, डायमंड नाईफ्स आर यूज्ड इन आय सर्जरी. डोळ्यांचं ऑपरेशन जेव्हा केला जातोय तेव्हा त्या ठिकाणी ज्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर केला जातोय, नाईफ्सचा वापर केला जातोय, त्या ठिकाणी आपण काय करतोय, या ठिकाणी डायमंडचा प्रयोग करतोय. नेक्स्ट पार्ट पहा. डायमंड्स डस्ट इज यूज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स. दुसऱ्या डायमंड्सला पॉलिश करण्यासाठी आपण डायमंडचा भुसा, हिऱ्यांपासून निघणारा भुसा यांचा वापर करतोय. नेक्स्ट प्रॉपर्टी इज डायमंड इज यूज टू मेक विंडोज विच गिव्स प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर सॅटेलाइट्समध्ये जे काही स्पेसमध्ये हार्मफुल रेडिएशन्स येणार आहेत त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण विंडोजमध्ये डायमंडचा वापर करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आय होप इथपर्यंत एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.